तर मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली हे ग्रंथामधील शेवटचा भाग पाहणार आहोत। हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, तरी पण व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। मनुस्मृतीचा प्रभाव। मनुस्मृतीची रचना त्या काळात झाली ज्यावेळेस बौद्ध धर्मांचा ऱ्हास होत होता आणि ब्राह्मण वंश भारतात राजसिंहासनावर आरूढ झालेला होता। ज्यावेळेस बौद्ध धर्माचा प्रभाव पूर्ण भारतभर पसरलेला होता, त्यावेळेस ब्राह्मणवादाची पाळेमुळे खिळखिळी झाली होती आणि तो ब्राह्मणवादी डोलारा नेहमीकरिता कोलमडण्याच्या अवस्थेत आला होता। याच वेळेस बौद्ध राजा बृहद्रथ यांची हत्या ब्राह्मण मंत्री पुण्यमित्र श्रृंगने केली आणि स्वतः गादीवर बसला। राजसिंहासन हस्तगत केल्यानंतर त्याने जैन व बौद्ध धर्म मिटवण्याचा, बौद्ध धर्मीयांना मारून हिंदू ब्राह्मण धर्माचा पुनर्स्थापना करण्याची घोषणा केली आणि असेच झाले। राजज्ञेच्या भयाने बौद्ध धर्मीय भयभीत झालेत। करोडो बौद्ध धर्मीयांना मारून टाकण्यात आले। वाचलेले बौद्ध धर्मीय हिंदू धर्मात परिवर्तित झाले अथवा बर्मा, लंका, इंडोचियन, जपान, चीन, नेपाळ, तिब्बत इत्यादी देशात पळून गेले। तिथे बौद्ध धर्माची वाढ होत होती। तेव्हा भारतात जैन व बौद्ध धर्म मृतप्राय अवस्थेत आला होता व ब्राह्मण धर्माचे वर्चस्व वाढले होते। ब्राह्मण धर्म नव्या दमाने विकसित झाला। त्याच वेळेला मनुस्मृती लिहिण्यात आली। मनुस्मृतीत हिंदू धर्माचे स्वरूप नवीन रूप घेऊन आले। ब्राह्मणास पृथ्वीचा देवता बनवण्यात आले। वर्णव्यवस्थेचे नियम नव्याने लिहिण्यात आले आणि त्यात बौद्ध धर्मीय लोक सम्मिलित करण्यात आले तथा त्यांच्या नियमावलींची अधोगती करण्यात आली, कारण ही नवीन मंडळी जन्मोजन्मी प्रगतावस्थेत येऊ नये। समाजात असमानता, उच्च नीच कर्माचे आपसात मिश्रण होऊ शकले नाही, त्यामुळे ब्राह्मणांची पवित्रता, स्पर्शहीनता आणि रक्तमिश्रणाची संभाव्य धोकापासून अबाधित राहू शकली। स्त्रियांना अनेक बाबतीत बंधनयुक्त करून टाकण्यात आले। धर्माचे अवंडभर फार वाढले। अनेक अंधविश्वासांनी कुतूहलपूर्ण घटनांची निर्मिती करण्यात आली आणि त्या अलौकिकतेचे प्रवेश करण्यात आले। त्यात जनमानसातील धार्मिक भावना प्रभावित करण्याचा हेतू होता। मनुस्मृतीत अनंत जीव हत्या आणि मांसभक्षण करण्याची संधी सवर्णांना उपलब्ध करण्यात आली आणि हिंसावादी बौद्ध धर्मीयांविरुद्ध हिंसावाद उभे करण्यात आले। धार्मिक अंधविश्वास, पाखंडपूर्ण देवादिकांच्या भक्तीने भारताला गुलाम बनवून टाकले। देवळे धाराशाही झाले। स्त्रियांचे सतीत्व विकले गेलेत आणि सर्वसाधारण जनतेची कत्तल करण्यात आली। संपत्ती आणि व्यवसायाचे क्षेत्र सीमित झाले तथा श्रमाचे मोल कमी होत गेले। सारी संपत्ती केंद्रित होऊन ब्राह्मणांच्या मठ मंदिरात व क्षत्रियांच्या खजिन्यात जमा झाली। या प्रकारे मनुस्मृतीचा प्रभाव आम्ही खालील प्रकारे पाहू शकतो। 1. बौद्ध धर्म भारतात लुप्तप्राय झाला। बौद्ध धर्मीयांना नष्ट करण्यात आले। 2. ब्राह्मणी धर्म, ब्राह्मणवाद सर्वत्र प्रसारित झाला। 3. वर्णाश्रम धर्मीय व्यवस्थेला कठोरतेने प्रस्थापित करण्यात आले। 4. शूद्रांची निंदा आणि शोषणाची सुरुवात झाली। 5. स्त्री निंदा तथा त्यांचे सर्वांगीण ऱ्हासाचा प्रारंभ झाला। 6. अंधविश्वास आणि पाखंड वाढले। 7. हिंसा प्रभावी ठरली। बौद्ध राजानंतर लगेच ब्राह्मण राजा पुण्यमित्र गादीवर बसताच त्याने गैर हिंदूंना मारणे कापणे सुरू केले। म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आर्यन यांच्या व्यतिरिक्त सर्वांना नष्ट करण्याच्या हेतूने मनुस्मृती निर्माण केली आणि राजांनी मनुस्मृतीप्रमाणे शासन करण्यास सुरुवात केली। ब्राह्मण शासक म्हणतात धर्माचे आधारे त्या काळातील विधर्मी जैन आणि बौद्धांचा सर्वनाश करण्यास सुरुवात केली। अनेक जैन व बौद्ध देवळांना तोडून टाकण्यात आले किंवा काही देवळावर हक्क प्रस्थापित करून त्यांचे हिंदू धर्मीय देवळात रूपांतर करण्यात आले। दक्षिणेतील अनेक जैन मंदिरास तोडून त्या जागी हिंदू मंदिरे बांधण्यात आली। जैन व बौद्ध धर्मीयांना त्यांचे धर्म सोडून हिंदू धर्मात येण्यास विवश करण्यात आले। सांगण्यात येते की तमिळनाडूमधील तंजोनगरातील ब्राह्मणांनी तेथील राजासोबत मिळून जैनांना हिंदू धर्मात येण्यास बाध्य केले। जैनांचे सळाख्यांचे धाकावर धर्म बदलण्यात आले आणि ज्यांनी यास विरोध केला त्यांना मारून टाकण्यात आले। आजही तेथील देवळात जैनांना सुळीवर चढवल्याचे चित्रांकित करून दाखवण्यात आलेले आहे। मद्रास राज्यात तर अनेक उत्सव याच कारणास्तव मानवले जातात, ज्यात जैनांवरील अत्याचाराची कथा प्रदर्शित होत असतात। महाराजा महेंद्रवर्मन याने जैनावर क्रूर अत्याचार केले होते व जैन मंदिरांना ध्वस्त करून हिंदू मंदिराची स्थापना केली होती। एका शिवपंथीय ब्राह्मण संतांच्या प्रभावात येऊन 8,000 जैनांची हत्या करवली होती। रामानुजाचार्य ब्राह्मणांच्या उपदेशात्मक प्रेरणेतून 11व्या शतकात म्हैसूर राजा विहदेव याने जैनांना तेलाच्या घाणीत रगडून मारून टाकले होते। मथुरेच्या मीनाक्षी मंदिरात याचे चित्र आहे। यातून हे स्पष्ट होते की हिंदूंना जैनावर घोर अत्याचार केलेत। एका हिंदू राजाने 8,000 जैनी यांचे चामडे सोलून मारून टाकले होते। गुजरात मधील राजा अजग
याने जैनांची सामूहिक कत्तल करवली होती। ज्या प्रकारे जैनावर अत्याचार केला गेला त्याच प्रकारे मनूच्या म्हणण्यानुसार बौद्धांवरही अत्याचार करण्यात आले। 7व्या शतकात हिंदू राजा शशांक याने बुद्धगयेतील बुद्धविहारांना तोडून धाराशाही केले होते। सोबतच अनेक बौद्धांना यमसदनी पाठवले। 16व्या शतकात सिंहलद्वीपचा राजा जयसिंग याने बौद्ध संघाला आमंत्रित करून त्यांच्यावर अनेकविध क्रूर अत्याचार केले। त्यामुळे सिंहलद्वीपात एकही बौद्ध राहिला नाही व त्याचे बौद्ध धर्मीय ग्रंथही जाळून टाकण्यात आले। चालुक्य वंश राजा पुलाकीने अमरावतीच्या बुद्ध विहारास नष्ट करून टाकले होते। सर्व जाणतात की पुण्यमित्र शृंगाने गादीवर बसतात फरमाने सोडले होते की ज्याने एका बुद्धाचे डोके कापून आणेल त्यास 100 दिनार इनाम दिल्या जाईल। बौद्ध धर्मानंतर ब्राह्मणी धर्म शंकराचार्याच्या वेळेस फार फोफवला। शंकराचार्य राजाची सेना घेऊन चालत असे, त्याच्या समोर बौद्ध धर्मीय पळून जात असे। अनेक बुद्धांना बंदिवासात टाकण्यात आले होते। मनुस्मृतीचे गुणगान गुप्तवंशीय काळातील राजांच्या वेळेस जास्त प्रमाणात होते, जेव्हा गुप्तवंशीय स्कंद गुप्त आणि सुधन्वा नावाचे राजे होते। त्यांनी उत्तर हिमालय ते दक्षिण समुद्रापर्यंत असलेल्या सर्व बौद्ध धर्मीयांना मारून टाकण्याची राजाज्ञा केली होती। पुष्पमित्राने तर पाटलीपुत्र आणि जलंधर येथील सर्व बौद्ध विहारांना जाळून टाकले होते। इसवी सन 650 मध्ये सिंध प्रांतातील राजा चच याने बौद्धांचे सर्व अधिकार काढून घेतले होते। रेशमाचे कपडे घालण्यावरही बंदी घातली होती। बौद्ध पायात पादत्राणे घालू शकत नव्हते, डोक्यावर कापड टोपी ठेवू शकत नव्हते। असे म्हणतात की 10व्या शतकातील उत्तरार्धातील राजपूत शशांकच्या काळात अनेक बौद्ध मंदिरे पाडल्या गेलेत आणि त्याचे हे स्थान हिंदू मंदिरात रूपांतर झालेत। आज जिथे शंकराचार्याचे 4 पीठ बनलेले आहेत ते आदि शंकराचार्याने बौद्ध विहारांना नष्ट करूनच बनविले होते। महाराष्ट्रात पंढरपुरातील हिंदूचे देऊळ जिथे आहे तिथे आधी बौद्ध मंदिरच होते। मनुस्मृतीच्या मुळे ब्राह्मणांना पुन्हा विशेषाधिकार मिळाला। ब्राह्मण धर्मातील देव बनले गेले। तो अन्य वर्णीयात सर्वोपरी श्रेष्ठ झाला। ब्राह्मण मोकळेपणे पाप अत्याचार करीत होता, कारण त्याच्याकरिता विशेष व्यवस्था होती। त्याने कोणतेही पाप जरी केले तरी त्यास पाप लागत नव्हते व राजा त्याला कुठलेही दंड देऊ शकत नव्हता। त्याला प्राणदंड देण्याची मनुस्मृतीने मनाई केली होती। ब्राह्मण कितीही पापे करोत राजा त्याला प्राणदंड देऊ शकत नव्हता। राजा फक्त अशा ब्राह्मणास त्याच्या धनासह देशाबाहेरच काढू शकत होता। आणखी ब्राह्मण पृथ्वीचा सर्वश्रेष्ठ देवता आहे, तो सर्वज्ञ पूजनीय आहे। ज्या प्रकारे स्मशानातही तेजस्वी अग्नी दूषित होत नाही, यज्ञातही आहुती मिळाल्यानंतर आणखी प्रज्वलित होते, याच प्रकारे सर्व वाईट कामात मग्न असल्यानंतरही ब्राह्मण सर्वज्ञ पूजनीय आहे। तो पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ देवता आहे। ब्राह्मण एवढा श्रेष्ठ आहे की ब्राह्मणांचा 10 वर्षाचा मुलगा सुद्धा 100 वर्षीय क्षत्रियांच्या बापासारखा आहे। 10 वर्षीय ब्राह्मणांचा मुलगा 100 वर्षीय क्षत्रियांच्या वडिलासारखे मानल्या पाहिजे, अर्थात ब्राह्मण बाप व क्षत्रिय पुत्रासारखा मानला पाहिजेत। ब्राह्मण सर्व प्रकारच्या धनाचा मालक आहे। जर एखादे गाडलेले धन सापडले अथवा चोरी करून आणले तर त्यात ब्राह्मणांचा हिस्सा असतो। जर राजास दर जमिनीत गाडलेले धन मिळाले तर त्याने त्यातील अर्धे धन ब्राह्मणास देऊन अर्धे आपल्या खजिन्यात जमा करावे। या प्रकारे पदोपदी ब्राह्मणी धर्माचा बोलबाला होता। मनुस्मृतीत ब्राह्मण या अध्यायात विस्तृत माहिती दिल्या गेली आहे की मनूच्या वेळेस कोणत्या प्रकारे ब्राह्मण धर्माचा बोलबाला होता। कृपया आपण त्या अध्यायात वाचावे। मनुस्मृतीत कर्माचे विभाजन वर्णानुसार केले गेले आहे आणि याचा प्रभाव असा झाला की कोणताही व्यक्ती आपल्या वर्णीय कर्माव्यतिरिक्त इकडे तिकडे जाऊ शकत नाही। जरी तो इतर दुसरी कामे कुशलतापूर्वक जरी करीत असला तरीही त्यास इतरत्र मज्जा होता। त्या महातेजस्वी ब्राह्मणाने या संसाराच्या सुरक्षेच्या हेतूने तोंड, बाहू, जांग, मांडे आणि पाय या 4 ठिकाणाहून 4 वर्ण उत्पन्न करून त्यांचे वेगवेगळे कार्य निश्चित केले आहे। पहा, आपल्या निश्चित कार्याविषयी दृढ राहण्याकरिता वैश्य आणि शूद्रावर कठीण बंधनाची व्यवस्था मनुस्मृतीत केलेली आहे आणि हे म्हटले आहे की यांनी आपल्या निर्धारित कार्यापासून विचलित होऊ नये। राजाने प्रयत्नपूर्वक वैश्य आणि शूद्रांपासून त्यांचे निर्धारित कामे करून घ्यावे। जर ही मंडळी त्यांच्या कार्यापासून विचलित झाली तर साऱ्या संसारात उथलपुथल घडवून आणतील। म्हणून शूद्र वर्णाकरिता एकच कार्य सेवा ठरवली आहे आणि शूद्र वर्ण दुसरे कोणतेच कार्य करू शकत नाही। त्याला 3ही वर्णीयांची सेवा करणे एवढेच अधिकार आहे। ईश्वराने शूद्रास एकच कार्य करण्याचे आदेश दिलेले आहे की त्याने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य 3ही वर्णीयांची सेवा करीत राहावी। मनूच्या या वर्णीय व्यवस्थायुक्त रचनेच्या प्रभावांतर्गत ब्राह्मण कुळात जन्म घेणारा व्यक्ती समाज सर्वश्रेष्ठ
सन्मानास पात्र ठरला आणि शूद्र वर्गातील व्यक्ती जन्मताच नीच इतरांस स्पर्श न करू शकणारा आणि गरीब बनला. वर्णानुसार कर्म विभाजनामुळे श्रीमंती गरिबीही वाढली. मनूच्या व्यवस्थेनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णी या सर्व समाज विभागल्या गेल्या. धन, धर्म, राजनीती, शासन, जमीन, विद्या आणि समाज या सर्वांचे विभाजन वर्णानुसार झाले. ब्राह्मण विद्येचा मालक व धनाचे हिस्सेदार बनलेत. क्षत्रिय शासक आणि शस्त्रधारी बनला. धनावर त्याचेही हक्क होते. वैश्य सर्व प्रकारे व्यापार आणि कृषी कार्य करीत होता. या तिन्ही वर्णीयांची सेवा व समाजातील घाणेरडे काम शूद्राच्या वाटेस आले. ही मनुस्मृतीच आहे जी हिंदू धर्माची आचारसंहिता म्हणविल्या जाते आणि समाज, धर्म, राजनीती, व्यवसाय, विद्या शेकडो वर्षे याच आचारसंहितेच्या आदेशानुसार चालत आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे नवीन संविधान बनवून जुन्या मनुरूपी संहितेची प्रेतयात्रा काढली. परंतु जुन्या संस्काराचे पडसाद आजही हिंदूच्या हृदयावर उमटलेले आहेत. मनुस्मृतीने शूद्रांच्या निंदेची जी व्यवस्था केली त्या शूद्रवर्ण अति खोलवर डुबला. शूद्र सेवक निज हात लावण्यायोग्य नसलेला अस्पृश्य, अशुद्ध, अनंत्यजेय, अनंत्यवाशी असा सर्व काही बनला. हे मनुस्मृतीच्या विधानाचेच परिणाम आहे की शूद्र म्हणविणारा वर्गास घालवयास कपडे, खायला भोजन, राहायला झोपडे असे दिनहीन बनावे लागले. तो माणूस असूनही मृतप्राय झाला. त्याचा स्पर्श ही पापाचे कारण बनले. शूद्राच्या अंगाची घृणा करण्यात आली. त्याची गिनती मनुष्यात न होता जनावरात कुत्रा मांजरासारखी व्हायला लागली. त्यांच्या वाढत्या संख्येवर बंदी घालण्यात आली. त्याकरिता विशेष दंडाची व्यवस्था करण्यात आली. त्यांनी केलेले गुन्हा दाखल हात, पाय, मांस, लिंग इत्यादी कापण्याचे शिक्षेत प्रावधान करण्यात आले. शूद्रांची जी व्यवस्था करण्यात आली ती पुढील प्रमाणे झाली. ब्राह्मणांच्या नावाने ज्ञान, क्षत्रियांच्या नावाने शौर्य आणि वैश्यांच्या नावाने श्रीमंतीचा अर्थ निघत होता. शूद्रांचे नाव निंदावाचक ठेवण्यात येत होते, जसे फकीरचंद, कशुआ, घशिटा, खवेरा, सेवक, दास, गुलाम इत्यादी. म्हणून स्पष्ट लिहिलेले आहे की ब्राह्मणांचे नाव मंगलवाचक, क्षत्रियांचे शौर्यवाचक, वैश्यांचे धनवाचक आणि शूद्रांचे नाव निंदावाचक ठेवले गेले पाहिजेत. या प्रकारे म्हणून जी व्यवस्था दिली त्याचा प्रभाव व्यवहारातही आम्हास पाहावयास मिळाला. ब्राह्मणांची नावे मंगलदेव, ब्रह्मनंद, ईश्वरचंद इत्यादी. क्षत्रियांची नावे बहादूर सिंग, शेर सिंग, रणजित सिंह, रणबहादूर सिंह, अजय प्रताप सिंह इत्यादी. वैश्यांची नावे करोडीमल, लखपती चंद, हिरालाल, मोतीलाल इत्यादी. शूद्रांची नावे रामदास, सेवकराम, राम गुलाम इत्यादी ठेवण्यात येऊ लागली. ही नावे आजही ठेवण्यात येते. म्हणून जी व्यवस्था दिली त्याप्रमाणे शूद्रांकरिता घालव्यास कपडे, फाटके आणि खाण्याकरिता उष्टे अन्न दिले पाहिजेत. याचा प्रभाव हा झाला की शूद्रांना नवीन कपडे आणि टोंगळ्या खालपर्यंत कपडे घालण्यास बंदी करण्यात आली. जेवणादीकरिता शूद्र दुसऱ्यांवर आश्रित झाला. पूर्ण दिवस सेवेची कामे केल्यानंतरही त्याला संध्याकाळी उष्टे अन्न अथवा ताकासारखे पदार्थ खाव्यास मिळत असे. मनूचे म्हणणे होते की शूद्र जमात ही स्पर्शनीय नाही, त्याला स्पर्श करणे पाप आहे. अर्थात शूद्रांना ब्राह्मणांच्या मृत शरीरालाही स्पर्श करू देऊ नका. जर शूद्रांनी ब्राह्मणांच्या शरीरास स्पर्श केला तर ब्राह्मण स्वर्गात जाऊ शकणार नाही. याचा परिणाम हा झाला की ब्राह्मण प्रेतासारखाच आहे. ब्राह्मण मेल्यास शूद्र ब्राह्मणांच्या अंत्येष्टीलाही जात नव्हता. म्हणून म्हटले आहे की शूद्र प्रेतासारखाच आहे, जिवंत असूनही मृतकासारखाच आहे. त्यामुळेच प्रेता स्पर्श करणे जसे निषेधात्मक होते त्याचप्रमाणे अस्पृश्यांच्या स्पर्शासही मानण्यात येत असे. प्रेता स्पर्श केल्यास आंघोळ करून पवित्र होता येत असे, त्याचप्रमाणे अस्पृश्यांच्या स्पर्शानंतरही शुद्ध होण्यास आंघोळ करावी लागत असे. मनुष्य व्यवस्थेनुसार शूद्रांची संपत्ती गधे, कुत्रे, प्रेतावरील उतरण, फाटके तुटके कपडे, भांडी असायला पाहिजेत. आपसातच वैवाहिक संबंध व गावाबाहेर राहणे, मुर्द्याची विल्हेवाट व राजाच्या आदेशानुसार सचिन्ह फिरणे यांच्याकरिता अनिवार्य होते. यांच्याशी ब्राह्मणांनी बोलू नये, यज्ञात यांना भोजन देऊ नये, त्यांना यज्ञवृत्ताचे उपदेशात्मक गोष्टी सांगू नये असे मनूचे मत होते. यांचा व्यावहारिक प्रभाव हा झाला की शूद्रांना भंगी गावाच्या बाहेर एका कोपऱ्यात बसविण्यात आले आणि त्यांना कुत्रे गधे पाळण्यास सक्ती केली. ते शरीराने नग्न असत, त्यांचे शिक्षण बंद होते. ते स्मशान घाटात राहून कफन घेत असत. त्यांना शहरात डोक्यावर शिंग किंवा गळ्यात मडके, पार्श्वभागात झाडू बांधून चालावे लागत असे. ते कोणत्याही व्रत ही करू शकत नाही वा यज्ञही करू शकत नाही. म्हणून दंडात्मक कारवाईत शूद्रांना सर्वाधिक दंडाची व्यवस्था केलेली आहे. जसे शूद्रांनी जर ब्राह्मण क्षत्रियास कटू शब्द काही बोलला तर त्यास 100 पण जुने चलन दंड द्यावा, वैश्यास 25 पण आणि शूद्रास बोलला
तर 15 पट दंड द्यावा. भारतातील प्राचीन न्यायालयात जे दंड दिला जात असे तो मनूच्या कथनानुसारच होता. मनुस्मृतीत व्यवस्था दिलेली आहे की शूद्रांचे प्रेत दुसऱ्या दरवाजाने घेऊन जावे. शूद्रांचे बाहुबल विनाशकारी आहे. शूद्रांकरिता खालीलप्रमाणे शिक्षा आहेत. ब्राह्मणास कटुवचन बोलल्यास 10 बोटे लांब तप्त सळाक त्याच्या तोंडात घालावी. उच्चवर्णीयासोबत आसनावर बसल्यास त्याचे पार्श्वभाग कापून टाकावे. ब्राह्मणावर हमला केल्यास त्याचे हात कापून टाकावे. लाथ मारल्यास पाय कापून टाकावे. शिव्या दिल्यास जीभ कापून टाकावी. सवर्ण स्त्री सोबत केल्यास त्याचे लिंग कापून टाकावे. तो शरीराच्या ज्या भागाने द्विजास त्रासयुक्त ठरला तो त्याचा भाग कापून काढावा. या प्रकारे मनूने शूद्रांकरिता ज्या शिक्षेची व्यवस्था दर्शवली होती त्याप्रमाणे सामाजिक व्यवहारात अंमल होत असे. शूद्रात प्रशासनिक कार्यापासून अलिप्त ठेवण्याचे कारस्थान मनूने रचले होते. याचा प्रभाव हा झाला की शूद्रास प्रशासनिक कार्यात सहभाग मिळाला नाही. शूद्रास निर्धन ठेवा या प्रभावामुळे शूद्रास कमवण्याकरिता कोणताच व्यवसाय देण्यात आला नाही, ज्यामुळे त्याच्याजवळ धन एकत्रित होऊ शकले असते. असे होऊ न देता त्याची संपत्ती हिरावून घेण्यात आली. या प्रकारे मनुस्मृतीत शूद्र वर्गासाठी जी लिखित व्यवस्था दर्शवली त्याचा प्रभाव समाजावर एवढा झाला की मनुस्मृती जे सांगितले गेले तीच गोष्ट सामाजिक व्यवहारात घडत होत्या. मनुस्मृतीत स्त्रियांची जी स्थिती वर्णवली गेली समाजात अगदी तसेच तिचे जीवनमान होते. पुरुषांच्या तुलनेत तिला कोणतेच अधिकार नव्हते. ती पुरुषांची दासी सहचारिणी म्हणूनच वावरली. पतीचे जीवन हेच तिचे जीवन होते. याचा परिणाम हा झाला की पतीच्या मेलेनंतर सती प्रथेस सुरुवात झाली. बालविवाह, आंधन, हुंडा वगैरे सर्व वाईट चालीरीती सुरुवात झाली आणि याचे मूळ स्रोत मनुस्मृतीच आहे. संपत्तीत स्त्रीला कोणतेच अधिकार नसून आजही कायद्यात पती मेल्यानंतर त्याच्या मुलालाच अधिकार मिळतो. त्याच्या विधवा पत्नीचा संपत्तीत कोणताच अधिकार नसते. स्त्रियांना स्वतंत्रता नाही. तिने घरातील 4 भिंतीतच राहावे. ती पुरुषांची पूर्णत गुलाम आहे. याचाच प्रभाव आहे की मनूने ज्या पद्धतीने व्यवस्था सांगितली, जसे स्त्री ही लहानपणी वडिलांच्या, तरुणपणी पतीच्या आणि वृद्धाप्त काळात मुलांच्या अधीनच राहील, आजही तिची दशा याच प्रकारची आहे. मनुस्मृतीत पुरुषांना स्त्रीची प्रतारणा करण्याचा अधिकार अबाधित ठेवला आहे. याच्या प्रभावांतर्गत पुरुष आपल्या पत्नीस मारतो तेव्हा कोणीही हस्तक्षेप करीत नाही. हेच म्हणतात की ती तर त्याची पत्नी आहे, त्याला मारण्याचा अधिकार आहे. मध्ये दुसरा का बोलेल? मनुस्मृतीत स्त्रीला शिक्षणाचे अधिकार दिलेले नाही. त्याच्या परिणामादाखल मुलींना स्त्रियांना शाळेत पाठवणे एकदम बंद झाले आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया नेहमी विद्याहीन राहिल्यात. म्हणून स्त्रियांकडून धर्म कर्म करण्याचा अधिकार हिरावून घेतला. त्यामुळे स्त्रियांना आजही हवन करण्याचा अधिकार नाही. आधी कधी स्वयंवर प्रथा राहिली असेल, परंतु पती निवडण्याचा अधिकार म्हणून स्त्रियांना दिलेला नाही. त्याचा प्रभाव असा झाला आहे की मुलीने वडील, आई किंवा भाऊ जाऊन मुलगा स्वतः पसंत करतात. मुलीच्या इच्छेची पर्वा न करता विवाह करून टाकतात. तिला धन घेऊन कुबडा, बहिरा आणि अपंगाच्या स्वाधीन करून टाकतात आणि स्त्री ही जीवनभर त्याच्या सोबत राहून आपल्या कर्मास दोष देत राहते. पती कितीही पापी, दुराचारी आणि कितीही कुरूप का असेना, स्त्री त्यास सोडू शकत नाही. मनुस्मृतीने स्त्री संबंधात जी व्यवस्था दिली आहे त्याचे वर्णन ह्या मागील मनुस्मृती नारी प्रकरणात दिलेले आहे. आजपर्यंत हिंदू मांस खात आला आहे. एवढेच नव्हे तर तो गायीचे मांसही खात आला आहे. जनावरांचे मांस खाणे, पक्ष्यांचे मांस खाणे इत्यादीसाठी शिकार करणे, हिंसा करणे हिंदूंचे मुख्य कार्य राहिले. मनुस्मृतीत मासोळ्या मारून खाणे, पक्ष्यांना कापून खाणे, जंगली जनावरांची हत्या करून खाण्याचे सर्रास समर्थन केलेले आहे. मनुस्मृतीत पशूंना बळी देण्याचेही स्वातंत्र्य दिलेले आहे. याच्या प्रभावामुळे यज्ञांच्या नावावर कत्तलखाने बनलेत. पशूंची हत्या होऊ लागली. प्रत्येक हिंदू मांस खाणारा झाला आणि जंगली जनावरांच्या शिकारीच्या नावावर हिंसा करू लागल्यात. मनुस्मृतीच्या 3ऱ्या अध्यायात पितृपूजा सांगितलेले आहे. त्यात लिहिलेले आहे, तीळ, धान किंवा उडीद पाणीमुळे कंद, फळ विधीपूर्वक दिल्यास 1 महिन्यापर्यंत पितृलोक तृप्त होतात. पितृलोक जनावरे इत्यादी माणसाने 2 महिन्यापर्यंत, मृगाच्या मांसाने 3 महिने, मेंढीच्या मांसाने 4 महिने आणि पक्ष्यांच्या मांसाने 5 महिन्यापर्यंत पितृ तृप्त होतात. बकऱ्यांच्या मांसामुळे 6 महिने, मृगाच्या मांसाने 3 महिने, मेंढीच्या मांसाने 4 महिने आणि पक्ष्यांच्या मांसाने 5 महिन्यापर्यंत तृप्त होतात. बकऱ्यांच्या मांसामुळे 6 महिन्यापर्यंत, पृषत हरिणाच्या मांसाने 7 महिनेपर्यंत, एका हरिणाच्या मांसामुळे 8 महिन्यापर्यंत आणि रोही हरणाच्या मांसामुळे 9 महिन्यापर्यंत पितृतृप्त राहतात. जंगली डुक्कर किंवा हल्ल्याच्या मांसामुळे पितरलोक 10 महिन्यापर्यंत, ससा आणि कासवाच्या मांसाने 11 महिन्यापर्यंत पितृतृप्त राहतात. उपरोक्त उदाहरण हे प्रकट करतात की मनुस्मृतीने जीव, पशु, पक्षी, जनावरे या सर्वांच्या हत्येचीच केवळ परवानगी दिली नसून धर्माच्या नावावर यांची हत्या करणे संयुक्तिक ठरवून अनिवार्य करून टाकले. याचा
परिणाम हा झाला की पाण्यातील प्राणी, मासोळे, कासव यांना लोक चवीने खाऊ लागले तथा त्यांना पकडण्याकरिता जागोजागी व्यवस्था करून घाटांची निर्मिती झाली. मासोळी, कासव यांचा व्यापार होऊ लागला, खुल्या बाजारात विकले जाऊ लागले. हे कार्य प्रमुखतः ब्राह्मण आणि वैश्य करिता असत. आज कासव, मासोळीचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत आहे. पक्ष्यांना पण मारून खाण्यात येऊ लागलेत. आज तितरपासून तर कोंबडे, सोन, जंगली बदक, सारस, जलपरी, कबूतर अशा अनेक पक्ष्यांची हत्या खुलेआम होत असते. आज सर्व हिंदू वर्ग हा मांसाहारी झालेत आहे. जनावरांच्या हत्येत गाय, म्हैस, मेंढी, बकरी, बकरा इत्यादींचे मांस हॉटेलात आणि सार्वजनिक स्वरूपात शिजवले जाते. जागोजागी गाय, बैल, म्हशी, मेंढी, बकरे कापण्याचे कत्तलखाने बनलेले आहेत. सरकारद्वारा डॉक्टर नियुक्त केलेले आहेत. त्यांना खाण्यायोग्य जनावरांना ठरवण्याचे काम देण्यात आले आहे. आज जनावरे हजारोंच्या संख्येत दर दिवशी कापल्या जात आहे. हे हिंसेचे वैधानिक स्वरूप मनू महाराजांच्या मनुस्मृतीचाच प्रभाव आहे. मनुस्मृतीनंतर देशात अंधविश्वास आणि पाखंड, धोकेबाजी सर्वत्र बोकाळली आणि याचा परिणाम हा झाला की देशाची दुर्दशा झाली. लूट, सर्वत्र हिंसात्मक वातावरण तयार होऊन देश गुलाम झाला. भारत मनूच्या संहितेने अंधविश्वासाचे साम्राज्य तयार करून समाजात सर्वत्र विवादात्मक वातावरण तयार झाले. देवी देवतांच्या नावाने हा देश चालू लागला. पाप, पुण्य, पूजा, स्वर्ग नरकाचे थोतांड माजले. ब्राह्मणांनी अंधविश्वास आणि पाखंडयुक्त धूर्ततेच्या गर्ततेत भारताला लोटून दिले. याच अंधविश्वासाच्या कारणाने भारत गुलाम झाला. 6000 सैन्याची जेव्हा मोहम्मद बिन कासिमने राजा दाहिर वर चढाई केली ते युद्ध 8 दिवस चालले. कासिम पळण्याच्या बेतात असताना एका ब्राह्मणाने कासिमला भेटून लढाईचे गुपित सांगितले की भारतातील सैनिकांचा हा दृढ विश्वास आहे. देवीचा झेंडा जेव्हापर्यंत टांगलेला राहील तोपर्यंत आपली हार होणार नाही व सैन्य लढत राहतील. शिपायांचे या अंधविश्वासाचा फायदा घ्या. देवीचा झेंडा पाडून टाका. हिंदू सैनिक आपली हत्यारे टाकून देतील. हिंदू सैनिकाच्या हारण्याचे गुपित सांगून हमलावराकडून बक्षीस मिळवून अंधविश्वासाचे भेद उघड केले व तो ब्राह्मण तेथून पसार झाला. कासिमने झेंडा पाडून टाकला. झेंडा पाडताच हिंदू सैनिक आपली हार निश्चित समजून आपला जीव वाचवण्याच्या भयाने पळून गेले. राजा पकडला गेला व त्याची हत्या करण्यात आली. मंदिरास तोडून टाकण्यात आले. 7200 मन सोने, 6000 भरीव सोन्याच्या मूर्त्या, हिरे, पन्ना, मोती इत्यादी उंटावर लादून पळवण्यात आले. सोबत दहीर राजाचे 2 मुली पण नेण्यात आल्या आणि दशमिकच्या शाही महालात खालिक वादिल करिता पाठवण्यात आल्या. तेथूनच भारताच्या गुलामीला सुरुवात झाली. कासिम नंतर 300 वर्षांनी महमूदने भारतावर आक्रमण केले. नगरकोटीच्या मंदिरावर त्याने आक्रमण केले. मंदिरातील पुजाऱ्यांनी हा अंधविश्वास पसरून ठेवला होता की देवता एवढा शक्तिशाली आहे, कुणीही हमलावर येताच त्याला भस्म करून टाकेल. या अतिशयोक्तीपूर्ण काल्पनिक शक्तीच्या भरोश्यामुळे सर्व हातावर हात देऊन बसले आणि महमूदाने नगरकोटी येथील मंदिरास तोडून 1440 मन सोने, 2000 मन चांदी आणि 20 मन हिरे मोती लुटून नेले. थानेश्वराच्या मंदिरातून तो 2 लाख हिंदूंना गुलाम बनवून घेऊन गेला. मथुरेतील लुटीतून 11 रत्नांनी मडवलेल्या 6 भरीव मूर्त्या घेऊन गेला. एवढ्या अधिक प्रमाणात येथील लोकांना गुलाम बनवून घेऊन गेला की त्याने 2.5 रुपयास एक अशी त्याची विक्री केली. त्यावेळेस मथुरा नगरी असंख्य संगमरमरच्या सुंदर दगडाच्या देवालयांची सजलेली होती. त्यावेळेस मथुरा नगरी एवढ्या सुंदर मंदिराने सजलेली होती की तसे शहर पुन्हा बांधले असता 200 वर्षे लागली असती. महमूदनी गुजरातेतील सोमनाथ मंदिर लुटले. या मंदिरात 5 गज उंचीचे सोन्याची मूर्त्या होती व सोन्याचे घंटाई लटकत होत्या, ज्यात 80 मन सोन्याची साखळी लावलेली होती. महमूदाने या मूर्ती स्वतः आपल्या हाताने तोडले. मूर्तीस गजनी घेऊन गेला आणि मस्जिदीच्या पायऱ्याही तुकडे तुकडे करून लावून दिले. हिंदू तरुण, नावी आणि पुजाऱ्यांची एवढी संख्या होती की तेवढे हमला करणाऱ्यांचे सैन्यही नव्हते. या मंदिराचा दरवाजा एका ब्राह्मणानेच उघडला होता. मंदिरातील शंकर भगवान जो शक्तिहीन ठरून अधांतरी लटकत होता, अशा तऱ्हेने हिंदूचा शक्तिमान देवता स्वतःचीही रक्षा करू शकला नाही. मालावर अंधविश्वासाची जन्मदात्री होती. तेथील हिंदू राजाने स्वप्नात चंद्राचे 2 तुकडे हातात पाहिले. राजाने ब्राह्मणांना बोलवून त्याचा अर्थ विचारण्याचा प्रयत्न केला असता ब्राह्मण मंडळी त्याची नीट अर्थ सांगू शकले नाहीत. एका काफिल्यातील मुसलमानाने त्याचा अर्थ सांगितला. तो राजास पटला. त्यामुळे प्रभावित होऊन तो राजाच हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्मात प्रवेश करता झाला. याचा पुढे चालून हा प्रभाव झाला की पूर्ण मालावर
शहरच मुसलमान झाले. आज तेथे सर्व मुसलमान आहेत. कधी काळी ते सर्व हिंदू होते. महम्मद गोरीने जेव्हा भारतावर स्वारी केली तेव्हा कनौज नगरी पूर्ण देवाची व देवळांची मानल्या जात होती. त्याने केलेल्या हमल्यात 1000 मंदिरे तोडल्या गेलेत. त्याने सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तू 4000 उंटावरून लादून घेऊन गेल्या. सोबतच लाखोंच्या संख्येने हिंदू स्त्री पुरुषांना गुलाम बनवून घेऊन गेला, ज्यांना अफगाणिस्तानाच्या बाजारात फुकट वाटण्यात आले. कुतुबुद्दीन ऐबक नावाच्या आपल्या सेवकांच्या हातात भारतातील सत्ता देऊन गेला. येथूनच हिंदू साम्राज्याचा अंत आणि मुसलमानी राज्यांची उदयाची सुरुवात झाली. 2 हिंदू राजे पृथ्वीराज आणि जयचंद यांना जरी ब्राह्मणाने आपसात लढवले होते, त्यातील वास्तविकता ही होती की ते त्यांच्या स्वामित्वाची अहंकारांची लढाई होती. मिशा खाली झाल्यास क्षत्रियाला धक्का बसत होता. क्षत्रिय धर्मात दुसऱ्या पुढे वाकू नये असा अहमभाव असे. ब्राह्मणाद्वारे निर्माण केलेल्या याच अंधविश्वासाने भरलेल्या अहमभावाने दोन्ही राजे आपापसात लढले. धर्माचे पालन न करणे म्हणजे पापयुक्त कर्म समजून नरकात जाणे ठरत असल्यामुळे त्यातून वाचण्याकरिता युद्ध करणे धार्मिक दृष्ट्या अनिवार्य होते. त्यामुळेच दोन्ही राजे आपापसात लढलेत नि देश गुलाम झाला. ब्राह्मणच मोहम्मद गोरीला बोलवण्याचे निमंत्रण घेऊन गेला आणि या रहस्याची मुळाशी ब्राह्मणाद्वारे पसरवलेला अंधविश्वासच होता. हिंदूच्या अंधविश्वास आणि पाखंडाने देशच गुलाम झाला नाही, तर त्याने स्त्रियांवरही घोर अन्याय अत्याचार करविले. म्हणून स्त्रियांसमोर पती परमेश्वर स्वरूप प्रकट करून एवढा अंधविश्वास पसरवला की हजारो स्त्रिया पती मरणोपरांत सती जाऊ लागल्यात. खिलजी वंशाच्या फिरोजशहा द्वारा जैसलमेरवर झालेल्या आक्रमणानंतर सतीत्वाच्या अंधविश्वासामुळे 2400 स्त्रियांनी अग्निकुंडात स्वतःची आहुती दिली. अल्लाउद्दीनचे चित्तोडगडवरील आक्रमणानंतर 13000 राजपूत स्त्रियांनी चित्तोडच्या राणी पद्मिनीसह जोहर अग्निकुंडात जीव देणे केले. या स्त्री हत्या अंधविश्वासामुळेच घडल्यात. हिंदू देवाच्या भरोश्यावरच होता. ब्राह्मणांची पूजा देवीची पूजा होती. हिंदू देवळे आणि देवळातील पंडे यांच्या भक्तीतच आंधळा झालेला होता. गायीला आपली माता मानित असे आणि म्हणत असे, गायीला मारणारा नष्ट होऊन जाईल. याच कारणाने फिरोज तुगलक याने नगरकोटच्या हिंदू देवळावर चढाई केली. त्याने गायी कापून हिंदूच्या गळ्यात लटकविल्या. त्याने ब्राह्मणांना जिवंत जाळून टाकण्यात फरमान आदेश सोडले होते. शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केले. अल्लाउद्दीन खिलजीने सोमनाथ मंदिरावर चढाई करून त्याची लूट केली तथा राजा राणी व त्याच्या मुलीस आपल्या लोकात सामील करून घेतले. त्याच्या मुलानेही 30,000 हिंदूंनी यमसदनी पाठवले. हिंदूचे अंधविश्वास पाखंडी भेदात्मक वृत्तीमुळे पावित्र्याच्या दंभाने शूद्रांचा आपल्यापासून दूर फेकण्यात आले. त्यांना अस्पृश्य बनवून त्यांचे जगणे कठीण करून टाकले. यात मनुचा धर्मच कारणीभूत होता. परिणाम हा झाला की हिंदूच्या धार्मिक पाखंडयुक्त दहशतीमुळे शूद्र हिंदू मुसलमान होऊ लागलेत. मुसलमान धर्म तलवारीच्या धाकापेक्षा असमानतेच्या दुःखद सामाजिक जीवनातून मुक्ती मिळवण्याच्या मानसिकतेतून स्वेच्छेने वाढला. मुसलमान शेकड्याहून करोडो तलवारीच्या बळावर बनवले नाही गेले, तर धर्मावडंबर पाखंड, अंधविश्वास, असमान सामाजिक रचना यामुळे त्रस्त होऊन हिंदू शूद्रांनी मुसलमान धर्म स्वीकारला. या प्रकारे हिंदू धर्माने संमत केलेल्या मनुस्मृती ग्रंथाने हिंदू धर्मातील स्त्रिया, शूद्र आणि देशावर अतिशय क्रूर स्वरूपाचे अत्याचार केले. व्हिडिओ आवडल्यावर लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.